नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आवडत्या एक्झाम हॉल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशी चालली आहे 10वीची तयारी? नक्कीच चांगलीच चाललेली असेल. तर मी भुईबार सर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ, ज्यामध्ये मी तुम्हाला विज्ञान विषयाच्या भाग 1 मध्ये असलेल्या आपल्या 10 धड्यांपैकी पहिल्या 5 धड्यांची अतिशय क्विक रिव्हिजन करून घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान भाग 1 मध्ये सगळ्यात पहिला जो धडा आहे गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. त्याच्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तिसरा जो चॅप्टर आहे तो आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. आणि चौथा चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि 5वा चॅप्टर आहे हीट. तर या 5 धड्यांमध्ये आपण काय काय शिकलो हे आता एकदा उजळणी करणं जरुरी आहे, कारण आपण शिकत शिकत पुढे गेल्याच्या नंतर मागचे जे चॅप्टर्स आहेत त्याचा आपल्याला विसर पडतो आणि त्याची देखील उजळणी करणं हे महत्वाचं आहे, कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला पहिल्यापासून ते शेवटच्या पर्यंत सगळ्याच धड्यावरती प्रश्न येणार आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं आपली ही रिव्हिजन असणं जरुरी आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. विज्ञान भाग 1 या पार्टमध्ये आपण पहिले जे 5 चॅप्टर्स शिकलेलो आहोत. त्याच्यामधला पहिला चॅप्टर आहे पहा ग्रॅव्हिटेशन. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकता यामधले जे टॉपिक्स आहेत वरती इंडेक्समध्ये पण दिलेले असतात, परंतु खाली त्याच्यामधले काही सब टॉपिक्स असतात ते याच्यामध्ये दिलेले नसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ते देखील मी या पीपीटी मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता याची पीपीटी मी बनवलेली आहे. ही ग्रुपच्या ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. जेव्हा तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि तुम्हाला अभ्यास जास्त चॅप्टर्सचा करायचा असेल त्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल. तुम्ही याचा नक्कीच फायदा घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळ्यात अगोदर धडा सुरू झाल्याच्या नंतर पहिल्या पानावर तुम्हाला ग्रॅव्हिटेशनचा इतिहास, की ग्रॅव्हिटेशनमध्ये कशा प्रकारे संशोधन झालं, ती स्टोरी जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर फोर्स अँड मोशन, रिलेशनशिप बिटवीन फोर्स अँड मोशन दाखवलेले त्याचे एक्झाम्पल्स तिथं खाली आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स, तुम्ही त्याच्यामध्ये मग सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्सचे डेफिनेशन शिकलात. सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स डेली लाईफमध्ये कुठे अप्लाय होतं याची देखील माहिती आपण त्याच्यामध्ये शिकलेलो आहोत. त्याच्या पुढे मग या धड्यामध्ये येतं मित्रांनो केपलर्स लॉज. केपलर्स लॉज मध्ये आपण 3 लॉज शिकलेले आहेत. त्याच्यामधला पहिला लॉ त्याला म्हटलं जातं लॉ ऑफ ऑर्बिट. दुसरा लॉ जो आहे त्याला म्हटलं जातं लॉ ऑफ एरियाज. तिसरा लॉ जो आहे त्याला म्हटलं जातं लॉ ऑफ पिरियड्स. हे तिन्ही लॉज आपण या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. तुम्हाला ते नक्कीच आठवत असतील मित्रांनो. त्याच्यानंतर आपण शिकलो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग ह्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे, त्याची डेफिनेशन, त्याचं स्टेटमेंट, त्याचा फॉर्म्युला आणि इम्पॉर्टन्स त्याचं काय याची माहिती तिथं दिलेली आहे मित्रांनो. आपण ती स्टडी केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आहे या चॅप्टरमध्ये आपण शिकलो अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. मग त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ जी, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन काय असतं, त्याचे एक्झाम्पल्स, आणि मग त्याच्यानंतर व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. तर जीच्या व्हॅल्यूमध्ये होणारे बदल मग उंचीनुसार, खोलीनुसार, पृथ्वीच्या पृष्ठभागावर हे आपण पाहिलेलं आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग जी आणि एक्झाम्पल्स ऑफ डायग्राम. त्याच्यानंतर मास अँड वेट शिकलो मित्रांनो. या चॅप्टरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये मास आणि वेट हे त्याचं डिफरन्स देखील दाखवलेलं आहे. एक्झाम्पल्स देखील त्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत. त्याच्या पुढचा टॉपिक आहे मित्रांनो फ्री फॉल. मग कन्सेप्ट काय आहे फ्री फॉलची, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत हे आपण शिकलो. आणि फ्री फॉलचा रोल काय आहे ग्रॅव्हिटीमध्ये हे पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण चांगल्या प्रकारे ते स्टडी केलेलं आहे. एक्झाम मध्ये त्याच्यावर जर प्रश्न आला तर तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती लिहू शकता. खूप सोप्या भाषेमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन इथं धड्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्या पुढचा टॉपिक आहे बघा मित्रांनो एस्केप वेलॉसिटी. त्याच्यामध्ये तुम्ही ते एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आणि त्याचा फॉर्म्युला शिकलात. त्याच्यानंतर त्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स तुम्ही बघितले. आणि विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये बरेच न्यूमेरिकल्स आहेत. सुरुवातीपासून काही सोडून दिलेले देखील उदाहरणं आहेत आणि परत एक्सरसाइज मध्ये सुद्धा काही न्यूमेरिकल्स आहेत, तर ते देखील या चॅप्टरमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला पहिला चॅप्टर. याच्यानंतर आपण दुसरा चॅप्टर शिकलो या पहिल्या भागामध्ये. तर चॅप्टर 2 आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये सगळ्यात पहिले क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सचा इतिहास दिलेला आहे. इंट्रोडक्शन अँड नीड फॉर क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनची आवश्यकता काय आहे. सुरुवातीला काही कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन देखील तुम्हाला विचारलेले आहेत. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट्स, व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स, हे देखील. त्याच्यानंतर आहे डोबेरायनर स्ट्राइड्स
सगळ्यात पहिलं जे संशोधन आहे ते डोबेरायनर यांचं त्यांनी त्रिके तयार केले होते. त्याचे एक्सप्लेनेशन, त्याच्यावर काही उदाहरणं देखील आहेत आणि त्याची माहिती सुरुवातीला दिलेली आहे. नंतर मग दुसऱ्या शास्त्रज्ञांची माहिती, त्याच्यामध्ये न्यूलन्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज आपण शिकलो विद्यार्थी मित्रांनो. एक्सप्लेनेशन त्याचं पाहिलं आपण, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत हे देखील तुम्ही पाहिले. न्यूलन्स लॉ कोणत्या एलिमेंट्स पर्यंत अप्लाय होत होता ते तुम्ही शिकलेला आहात. त्याच्यानंतर येतं विद्यार्थी मित्रांनो मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्ह यांनी जे संशोधन केलं त्याची माहिती आपण पाहिली. स्ट्रक्चर अँड बेसिस ऑफ क्लासिफिकेशन काय आहे. त्याच्यामध्ये मग आपण मेरिट्स जे आहेत मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचे, जे या पुस्तकामध्ये 3 मेजर मेरिट्स दिलेले ते आपण स्टडी केले. त्याच्यानंतर डिमेरिट्स देखील आपल्याला दिलेले आहेत. 4 डिमेरिट्स जे आहेत, लिमिटेशन जे होत्या मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलवर, ते आपण स्टडी केले विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर मॉडर्न पिरियोडिक लॉ. मग मॉडर्न पिरियोडिक लॉ त्याच्या अगोदर मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ सुद्धा आहे, फक्त एक शब्दाचा त्याच्यामध्ये फरक आहे. मॉडर्न पिरियोडिक लॉ आणि मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ. मॉडर्न पिरियोडिक लॉ झाल्याच्या नंतर मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबललाच लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल्स असं म्हटलं जातं. हे वाक्य रिकाम्या जागासाठी या अगोदर आलेलं आहे मित्रांनो पेपरला, त्याच्यामुळे चांगलं लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल लॉंग फॉर्म यामध्ये आपण स्ट्रक्चर आणि त्याचे फीचर्स बघितले. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल यामध्ये आपण मग ग्रुप्स आणि पिरियड्स कशा पद्धतीने अरेंज केलेले आहेत, त्याच्यामध्ये झिगझॅग लाईन कुठं आहे, झिगझॅग लाईनचं काम काय आहे, लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज काय, हे सगळं तुम्हाला आठवतच असेल. त्याच्यानंतर आपण पाहिलं ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये कसं व्हेरिएशन होत जातं. पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये पिरियड्समध्ये आपण बघत गेल्यास कशा पद्धतीने व्हेरिएशन्स आपल्याला एलिमेंट्समध्ये बघायला मिळतात ते आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. मग पिरियोडिक ट्रेंड कोणते कोणते, तर ॲटॉमिक साईज आहे. त्याच्यानंतर मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स आहेत. ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली, हे 3 पिरियोडिक ट्रेंड्स आपण बघितले. आपण टॉप टू बॉटम आणि लेफ्ट टू राईट मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये बघत गेल्याच्या नंतर ह्या 3 गोष्टीमध्ये आपल्याला ग्रेडेशन बघायला मिळतं. त्याचाच भाग याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. तर केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स यामध्ये आपल्याला सगळ्यात सुरुवातीला केमिकल रिएक्शन, मग केमिकल रिएक्शनची डेफिनेशन समजण्या अगोदर आपल्याला फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस समजून घ्यावे लागतात या चॅप्टरमध्ये. तर मग आपण केमिकल रिएक्शनचे डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स देखील बघितलेले आहेत. केमिकल इक्वेशन्स तिथून पुढे सुरू होतं. केमिकल इक्वेशन्स, त्याचं इंट्रोडक्शन ऑफ केमिकल इक्वेशन्स आपण बघितलं. त्याच्यानंतर मग केमिकल इक्वेशन्स लिहायचे कसे, त्याचे काही रूल्स या चॅप्टरमध्ये आपण शिकलो. बॅलन्सिंग कसं करायचं, केमिकल इक्वेशन बॅलन्स कसं करायचं, त्याला ट्रायल आणि एरर मेथड आपण कसं वापरतो, कशा त्याच्यामध्ये स्टेप्स वापरतो ते आठवा मित्रांनो. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स देखील आपण काही पाहिले आणि या धड्याच्या शेवटी एक्सरसाइजमध्ये सुद्धा तुम्हाला काही उदाहरणं त्याच्यावर दिलेले आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स हा टॉपिक सुरू होतो. यामध्ये आपण 4 प्रकार बघितले. कॉम्बिनेशन रिएक्शन असेल, डिकम्पोजिशन रिएक्शन असेल, डिस्प्लेसमेंट रिएक्शन असेल आणि डबल डिस्प्लेसमेंट, हे मेजर 4 प्रकार केमिकल रिएक्शनचे या धड्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिएक्शन्स याच्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन त्याचं बघितलं. एंडोथर्मिक प्रोसेसेस कशा असतात, एंडोथर्मिक रिएक्शन्स कशा असतात, त्याचे कोणते प्रकार आहेत, कोणत्या रिएक्शन्स एंडोथर्मिक असतात, कोणत्या रिएक्शन्स एक्झोथर्मिक. त्याच्यानंतर रेट ऑफ केमिकल रिएक्शन हे बघितलं आपण. रेट ऑफ केमिकल रिएक्शनला फॅक्टर्स कोणते आहेत जे केमिकल रिएक्शनचा रेट म्हणजे दर कमी जास्त करतात. केमिकल रिएक्शनची जी गती आहे वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी कोणते फॅक्टर्स कारणीभूत असतात ते याच्यामध्ये दिलेले, आपण ते सुद्धा शिकलेलो आहोत. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन मध्ये मग त्याच्यामध्ये टेम्परेचर असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, अजून काही गोष्टी दिलेल्या आहेत, हीट असेल, कॅटलिस्ट असेल. त्याच्या पुढचा टॉपिक आहे बघा ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सुद्धा रिएक्शनचे प्रकार आहेत. ऑक्सिडेशन रिएक्शन झाल्यावर काय होतं, रिडक्शन रिएक्शन झाल्यावर काय होतं, हायड्रोजन कधी कंबाईन होतं, ऑक्सिजन कधी कंबाईन होतं, ऑक्सिजन कधी त्या ठिकाणी कमी होतो, हायड्रोजन कधी लूज केला जातो, हे आपण याच्यामध्ये शिकलेलो आहोत. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या रिएक्शनच्या डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा टॉपिक या चॅप्टरचा आहे कोरोजन अँड रॅन्सिडिटी. त्याच्यानंतर शेवटी रॅन्सिडिटीवर थोडीशी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो चॅप्टर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. या चॅप्टरमध्ये आपण एनर्जी ट्रान्सफर इन अँड इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एनर्जी ट्रान्सफर होताना त्याच्यानंतर आपण हिटिंग इफेक्टची थोडी माहिती या चॅप्टरमध्ये शिकलो. कन्सेप्ट काय आहे, हिटिंग इफेक्ट कन्सेप्ट काय, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये शिकलो. त्याच्या नंतर सुरू होतं विद्यार्थी मित्रांनो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक सुरू झाल्याच्या नंतर
आपण त्याचं एक्सप्लेनेशन, त्याची डायग्राम पाहिली आणि मग त्या ठिकाणी नंतर मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर, स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरच्या भोवती तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड जी आहे त्याच्याविषयी माहिती बघितली. मग त्याच्यामध्ये आपण तयार झालेल्या मॅग्नेटिक फील्डला त्याच्या दिशा ओळखण्यासाठी राईट हँड थंब रूल शिकलो. त्याच्या डायग्राम्स देखील बघितल्या. त्याच्यानंतरचा टॉपिक होता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप. सर्क्युलर लूपमध्ये कशा पद्धतीची मॅग्नेटिक फील्ड तयार होते हे शिकलो. त्याचंही एक्सप्लेनेशन आणि त्याच्या डायग्राम्स आपण पुस्तकामध्ये बघितलेले आहेत, शिकलेलो आहोत. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड. मग लूपच्या नंतर आपण सोलेनॉइडमध्ये कशा पद्धतीची मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्या ठिकाणी पाहिलं होतं. त्याचे एक्झाम्पल्स आणि एक्सप्लेनेशन आपण स्टडी केलेलं आहे. फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर. मग त्याच्यानंतरचा जो टॉपिक होता करंट कॅरिंग कंडक्टरवर त्या ठिकाणी फोर्स कसा अप्लाय केला जातो त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघितलं. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल देखील आपण तेव्हा शिकलो. आणि मग शेवटी आपण इलेक्ट्रिक मोटर, त्याचं वर्किंग आणि त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे हे शिकलो. त्याच्यानंतर सुरू होतं विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये कन्सेप्ट काय आहे, त्याचं एक्झाम्पल्स आपण तिथं बघितले. मग गॅल्व्हॅनोमीटरची त्याच्यानंतर थोडीशी ओळख बघितली. त्याचं फंक्शन आणि त्याचं इम्पॉर्टन्स आपण या चॅप्टरमध्ये शिकलो. त्याच्यानंतर फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन काय असतं त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितले. त्याच्यानंतर पुढे फ्लेमिंग्स राईट हँड रूल देखील आपण स्टडी केला आणि त्याच्यामध्ये त्याचे एक्सप्लेनेशन विथ डायग्राम आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर शेवटी आहे विद्यार्थी मित्रांनो या चॅप्टरमध्ये अल्टरनेटिंग करंट म्हणजे एसी आणि डायरेक्ट करंट म्हणजे डीसी, त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत आणि आणि शेवटी या चॅप्टरमध्ये विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रिक जनरेटर आपण शिकलो. त्याच्यामध्ये डीसी जनरेटर, एसी जनरेटरची माहिती बघितली, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, ऍप्लिकेशन्स त्याचे काय आहेत हे आपण या चॅप्टरमध्ये स्टडी केले होते. शेवटचा चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो चॅप्टर 5 हीट. या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला लेटेंट हीट बघितलं, डेफिनेशन बघितलं, लेटेंट हीट म्हणजे काय त्याचे एक्झाम्पल्स बघितले. मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस हे शिकतानाच आपल्याला मध्ये बघायला मिळतात. मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस त्याची कन्सेप्ट काय आहे, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, डेफिनेशन तिथं आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर लेटेंट हीट ऑफ फ्युजन आपण बघितलं. स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन देखील तिथंच दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन आणि त्याची डायग्राम सुद्धा आपण बघितलेली आहे. त्याच्यासाठी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती पण आपण पाहिली आईसच्या बाबतीत. त्याच्यानंतर बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड आहे, त्याची डेफिनेशन, कन्सेप्ट काय आहे, एक्झाम्पल्स आपण स्टडी केलं. लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन त्याच्यानंतर दिलेलं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन तिथं दिलेलं आहे. आईस टू वॉटर अँड वॉटर टू वेपर्स हे आपण शिकलेलो आहे. त्याच्यानंतर रेज्युलेशन ही कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेशन आहे त्याची दिलेली आणि त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स पण आपण पाहिलेले की रेज्युलेशन म्हणजे काय, कशा प्रकारे प्रेशर अप्लाय केल्याच्या नंतर सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं आणि पुन्हा ते कसं रिकन्वर्ट होतं हे पण आपण शिकलेलो. त्याच्या पुढचा टॉपिक होता आपण स्टडी केलेला या चॅप्टरमध्ये ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर. त्याच्यामध्ये आपण होप्स ॲपॅरेटस देखील स्टडी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पाण्याचं हे असंगत आचरण जे आहे आपण या टॉपिकमध्ये शिकलेलो आहोत. 0°C ते 4°C मध्ये पाणी कसं नियमाच्या विपरीत चालतं हे आपण तिथं पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर टॉपिक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. आपण ड्यू पॉईंट काय असतो आणि ह्युमिडिटी त्या ठिकाणी मग ह्युमिडिटीचे परत तिथं काही प्रकार दिलेले आहेत. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी याचा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही बघितलेला आहे. कन्सेप्ट आणि त्याचे फॅक्टर्स तुम्ही स्टडी केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आपण एक प्रयोग देखील बघितलेला आहे, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल्स बघितलेले आणि सगळ्यात शेवटी या 5व्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं हीट एक्सचेंज. तर हे 5 चॅप्टर होते विद्यार्थी मित्रांनो. हा आहे शॉर्ट व्हिडिओ, अतिशय क्विक टाइममध्ये मी याचं रिव्हिजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मदत व्हावी त्यासाठी असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थी मित्रांना देखील, इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांना देखील हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल.